झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यभरात एसटी स्थानकांच्या सुरक्षेबाबत बरीच चर्चा झाली, मात्र स्वच्छता आणि सुरक्षेच्या बाबतीत एसटी नेहमीच मागे राहिली। झी 24 तासानं राज्यभरातील एसटी स्थानकांचा आढावा घेऊन तिथल्या स्वच्छतेची आणि सुरक्षेचाही आढावा घेतला। या सिरीजमध्ये आज लेखाजोखा घेऊयात पुण्यातल्या एसटी स्थानकांचा। स्वारगेटचे एसटी बस स्थानक हे शहरातील एक महत्त्वाचं स्थानक। स्वारगेट बरोबर शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या दोन स्थानकांवरूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात। विविध कामांमुळे पुण्याला येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे, तर सातारा, सोलापूर, नाशिक आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे। पिंपरी चिंचवड स्थानकावरही कायम वर्दळ असते। या सर्वच बस स्थानकांवर 1000 पेक्षा जास्त गाड्यांची वर्दळ दिवसभर सुरू असते। या सर्व स्थानकांवर स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाकडून केला जातोय, पण सुरक्षेच्या बाबतीत मात्र चित्र चिंताजनक आहे। कुणीही दुचाकी किंवा चारचाकी घेऊन स्थानकात प्रवेश करू शकतो। स्वारगेट स्थानकावर साधा एक पोलीसही आढळत नाही। तीच परिस्थिती पिंपरी चिंचवडची। सिक्युरिटीचं मेन म्हणजे कोणी येतं कोणी जातं, तर ते सिक्युरिटीचं मला थोडं डाऊट वाटते की चेकिंग झाली पाहिजे, कोण येते लक्ष पाहिजे, पोलीस वगैरे कोणी दिसत नाही। पिंपरी चिंचवडमध्येही स्वच्छता आणि सुरक्षेबाबत अनागोंदी कारभार आहे। स्वच्छतागृह आणि स्थानकाच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना आगार प्रमुख मात्र सगळं आलबेल असल्याचं सांगतायत। एरिया जो आहे आपला तो मोठा असल्यामुळे थोडंसं हे असं दिसतं आपल्याला की कोणी समजा आउट गेटने आला, कोणी इन गेटने आला, असं थोडंफार दिसतं असं, परंतु सुरक्षा व्यवस्था तशी पुरेशी आहे। या सर्व स्थानकांमधून ग्रामीण भागात जाण्यासाठीही पुरेशा सुविधा नसल्याची तक्रार प्रवासी करतायत। कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आता लोणावळ्याला जायचं आहे, इमर्जन्सी आहे मला, तर मला सोयच नाही आहे। तर अशा गोष्टी ज्या आहेत ना की आता बस तिथूनच चालली आहे, पण तिथे थांबत का नाही आहे। लोणावळ्यामध्ये येणाऱ्या गाड्यांची संख्या कमी असल्याचं प्रवाशांनी लक्षात आणून दिल्यानंतर लवकरच उपाययोजना करू असं आगार प्रमुख सांगतायत। साफसफाई वेळेवर ठेवणे, त्याला आम्ही वेळेवर दंड स्वतः आकारलेला आहे। साफसफाईविषयी नगरवरची गाडी, ती गाडी खराब झाल्यामुळं दिवसाआड एकदा येते। अनेक शहरांशी कनेक्टिव्हिटी असल्यानं पुण्याचं महत्त्व अधिक आहे, त्यामुळे सुरक्षेच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं एसटीनं आणखी सुधारणा करण्याची गरज आहे। या ठिकाणाहून निघणाऱ्या बसेसची संख्याही अधिक आहे, पण मुख्य प्रश्न आहे तो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा। या दोन्ही ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कसलीही उपाययोजना नसल्याचं समोर येतंय। झी 24 ताससाठी लोणावळ्याहून विशाल पाडाळेसह कैलासपुरी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।